लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। त्याच्यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा आता लाडक्या बहिणींनो आजपासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज तुमचे पैसे आले आहेत की नाही सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचा जिल्हा पण सांगा, जेणेकरून कळेल की किती लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले आहेत। जर तुम्हाला हे पैसे आले असतील तर हो आले म्हणून नक्कीच कमेंट करा, जर नसेल आले तर नाही आले म्हणून कमेंट करा। कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे जमा होत आहेत ते सांगा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यांचे पैसे येणं बाकी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शेवटच्या 2 आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। तुम्ही देखील तुमच्या मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगा, कारण की बघा त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत नाही आहेत। लेट पैसे जमा होत आहेत, पैसे जमा होत आहेत, मात्र प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे। त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स करण्यात मदत होईल। तर बघा आता तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा हा मग मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे। तर मग मे महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, कारण की त्या महिन्यामध्ये पैसे न देता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात। लाडक्या बहिणींनो तुमचा आताचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला असेल, तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झाला की सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा। आला असेल तर आला म्हणून नक्कीच कमेंट मध्ये सांगा, जर नाही आला तर नाही आला म्हणून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। कारण की बघा आता लाडक्या बहिणींना जवळपास 6,000 रुपये या ठिकाणी एकत्रित भेटण्याची शक्यता आहे। जवळपास 4 महिन्याचे या ठिकाणी रकलेले हप्ते जे आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता आहे। त्याबद्दलची देखील ही सर्वात मोठी न्यूज आहे। त्यासाठी लाडक्या बहिणींनो हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींनो तुमचा जानेवारी असेल फेब्रुवारी असेल हे 2 हप्ते आलेले नसतील तर यापुढे तुमचा हप्ता जो आहे तो कुठल्या कारणास रकलेला आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रकलेले हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे। तर बघा ई-केवायसी ची प्रक्रिया जी आहे ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्यानंतर रकलेले तुमचे हप्ते जे आहे ते या ठिकाणी एकत्रित भेटू शकतात। मग या ठिकाणी तुमचा डिसेंबरचा असेल, जानेवारीचा असेल, फेब्रुवारीचा असेल, त्याच्या अगोदरचा ऑक्टोबर महिन्याचा किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, हे जर हप्ते तुमचे या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेमधील चुकीमुळे या ठिकाणी रकलेले असतील तर हे पैसे जे आहेत रकलेले पैसे तुम्हाला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे। त्याच्याबद्दलची या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुम्हाला आतापर्यंत फेब्रुवारी पर्यंतचे हप्ते जर भेटलेले असतील तर तुमचा जो राहिलेला मार्च महिन्याचा या ठिकाणी रकलेला हप्ता जो आहे या ठिकाणी नियमित जो लाभ भेटतो त्यामधील मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी अजून थोडासा लांबणीवरती गेलेला आहे। परंतु प्रत्येक महिन्यातच त्या महिन्यामध्ये सध्या हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत। पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या 30 किंवा शेवटच्या तारखेपर्यंत कधीही हे पैसे सध्या जमा होताना दिसतात। तर बघा आता ज्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत त्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा जिल्हा पण सांगा, जेणेकरून समजेल की किती लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले आहेत आणि किती लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हे अपडेट पोहोचेल।